मोबाईलवरच मी कासराळे गावामध्ये तीव्र पाणी टंचाईसोबत अनेक प्रश्न आहेत. कचऱ्याच्या विल्हेवाटाची कुठली सोय नाही आहे. सांडपाणी जे आहे, लोकांच्या घरामधलं पाणी हे अक्षरशः रस्त्यावर येत आहे. असे भरपूर प्रमाणात प्रश्न हे कासराळेसाठी आहेत. काय नेमक्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहे प्रशासनाकडून आहेत का कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि जे रस्त्यावरचं पाणी आहे, नाली काढणे, अशा मूलभूत जे गरजा आहेत त्या गावात व्हाव्यात. नाही झाल्यास पुढील पर्याय काय? नाही झाल्यास BDO कार्यालय येथे उपोषणाचा इशारा आम्ही दिलेला आहे. मध्ये पाण्याची खूप टंचाई होत आहे. तर घागर मोर्चा सोमवारी काढलेला आहे. तर त्या निमित्ताने ग्रामसेवकांनी असा आदेश दिलेला आहे की बाबा तुमची आम्ही समस्या 4 दिवसांमध्ये आम्ही मिटवू, अन्यथा आम्ही त्यांना इशारा दिला आहे की BDOकडे मोर्चासाठी बसू आम्ही. आणि पाणी जे दूषित यायलं आहे त्यांचं पण त्यांनी हे करू म्हणले आपण. जलजीवनची टाकी झाली त्या पाणी नाही. जलजीवनचे 1 टाकी झालेली आहे, बाकी 2 टाक्या होणे बाकी आहेत. अजून जलजीवनमध्ये अजून म्हणजे पूर्ववत अजून काहीच चालू झालं नाही. जलजीवनमध्ये अजून काहीच चालू झालं नाही. यापूर्वी देखील विविध योजना राबवण्यात आल्या होत्या, ते सक्सेस झाल्या नाहीत. यापूर्वी देखील मागे 2008 साली जल योजनेचे बद्दल झाले होते, पण ते सक्सेस झालेलं नाही आहे. त्याच्याबद्दल ते गुन्हे दाखल आहेत त्यांच्याबद्दल. किती रुपयाची योजना होती, काय झालं त्या योजनेचं पुढे? 90 लाखाची योजना होती आणि त्यांनी त्या योजनेमध्ये बोगस कामे करून पैसे लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि 420चा गुन्हा पण दाखल झालेला आहे. काय नेमक्या मागण्या राहतील प्रशासनाकडे? आता नेमका मागण्या अशा आहेत की आमचे जवळपास उन्हाळा चालू आहे. पाणी नसल्यामुळं आम्ही ग्रामपंचायत मागणी हेच करणार आहोत की बाबा पाण्याची व्यवस्था आम्हाला करून देण्यात यावी तात्काळमध्ये. सध्या गावकरी पाणी कुठून घेत आहेत? गावकरी आता सध्या 1-2 बोर आहेत, त्या बोरचं पाणी टाकीमध्ये घेऊन नळाला सोडत आहेत पाणी. तुम्ही पंचायत कार्यालयावर महिलांचा भव्यदिव्य असा घागर मोर्चा पाण्याच्या टंचाईमुळे काढण्यात आलेला आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापासून नळाला अतिशय दूषित पाणी येत आहे आणि या 8-10 दिवसामध्ये बिलकुल नळाला पाणी नाही. एक खाजगी बोर होता, त्या बोर नादुरुस्त झाल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायत दुर्लक्ष करून त्या ठिकाणी बोर दुरुस्त करत नसल्यामुळे महिलांमध्ये पाण्याबद्दल अतिशय तीव्र नाराजी होती. त्या नाराजीतून महिलांनी संघटित होऊन गल्लीमध्ये एकत्र जमून आम्ही सर्वांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालय कासराळीवर घागर मोर्चा काढण्यात आलेला आहे. मला या ठिकाणी सांगावं वाटते की गेल्या पेयजल योजनेमध्ये 4-4.5 करोड रुपये निधी कासराळी ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठ्यासाठी मंजूर झालेले आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर असताना येथील सत्ताधाऱ्यांनी घाई गडबडीमध्ये आमच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीचे जे बोर आहेत त्या बोरच्या पाण्यावर टेस्टिंग करून त्यांनी असे प्रशासनाला दाखवले की गावामध्ये पाणी आलेलं आहे आणि 1 दिवस काय नियोजन केले ते काय नाही माहीत नाही गाववाल्यांना. त्यांनी त्या जिगड्याचं पाणीसुद्धा आमच्या गावाच्या टाकीमध्ये दाखवून दिशाभूल लोकांची करून पाणी आले असे दाखितले आहे. पण प्रत्यक्षात कासराळीमध्ये आज तागायत पेयजल योजनेचं पाणी आलेलंच नाही आणि जे स्वतःचे जे विंधन विहीर होते पाण्याचे पुरवठा करण्याचे ग्रामपंचायतने दुर्लक्ष करत असल्यामुळे आज कासराळीमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. याचा निषेध करण्यासाठी सर्व गावातील महिलांनी घागर मोर्चाचं नियोजन केले होते. आम्हाला या ठिकाणी या मोर्चाला ग्रामसेवकांनी सामोरे जाऊन येत्या 4-8 दिवसामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करू आणि दूषित पाणी जिथं जिथं फुटलेले आहे ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिले आहे. त्यांनी जर येत्या 4-5 दिवसामध्ये जर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आम्ही माननीय गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा त्यांना इशारा दिलेला आहे.